सर्वांना कसे आहात सर्वजण. काय झालं, परवाच्या दिवशी ना एक मी व्हिडिओ पाहत होते की एका बाईने ना एका सोनाराच्या दुकानात गेली आणि तिथं तिने चोरी केली. चोरी केल्याच्या नंतर तो व्हिडिओ त्या CCTV मध्ये दिसला. तर देवाचा पण CCTV चालू असतो बरं का. देवाकडे पण CCTV आहे हां. आणि तो पण आपल्या CCTV मधून पाहत असतो. अरे कोणी काय केलं, कोणी काय नाही केलं, हे त्याच्या हे असतं आणि मग तो त्याला शिक्षा देत असतो. एवढं मात्र खरं आहे. तर आणि देव जेव्हा शिक्षा देतो ना, देव देऊन पण पाहतो आणि घेऊन पण पाहतो. देव मला वाटतं की अरे ह्यांना मी एवढं दिलं पण ह्यांना याची किंमत नाही, हे चुकीचंच वागतात. त्यामुळं देव त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा देतो आणि देणार, हे मला माहिती आहे, नक्की देणार. मी खूप लोकांचं पाहिलेलं आहे. खूप लोक हे ना जवानीच्या नादामध्ये ना चुका करतात आणि चुका करून मग त्यांना त्या कर्माची शिक्षा भोगावीच लागते. कोणाचं तोंड, कोणाचं पोट, कोणाचे डोळे, कोणाचे पाय, कोणाचे हात निकामी करतो देव. कारण त्या अवयवांनी त्यांनी घाणेरडं काम केलेलं असतं. एवढं मात्र खरं आहे, माहिती का. आणि देव त्यांना शिक्षा देतो. त्यांचे कर्म त्यांना हिथेच फेडून मगच तो घेतो. आणि मग माणूस म्हणतो अरे ह्याला काय झालं, हे असं का झालं ह्याला. पण त्याच हाताने किंवा त्याच मनाने, त्या शरीराने त्यांनी पाप केलेलं असतं आणि त्या शरीराला देव शिक्षा ही नक्की देतोच. एवढं मात्र खरं.